हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजी किचनमध्ये. आजची जी रेसिपी आहे ती आहे डाएट स्पेशल रेसिपी. झटपट अशी होणारी हेल्दी आणि टेस्टी पनीर भुर्जीची रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. तर आपण बघूया पटकन कशी करायची पनीर भुर्जी. सगळ्यात आधी तर आपल्याला भरपूर असा कांदा कापून घ्यायचा आहे. ॲक्च्युली मी डीमार्ट मधून कांदे मागवले होते, पण ते खूपच छोट्या साईजचे आलेत. तर मी छोट्या साईजचे 3 कांदे घेतले आहेत. ते बारीक कापून घ्यायचे आहेत. लसूण घ्यायचा आहे. लसूण असा लांब लांब कापून घेतला आहे मी. आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त इन्ग्रेडियंट्सची पण गरज नाही या भुर्जीसाठी आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे ही. हेल्दी सुद्धा आहे आणि टेस्टी सुद्धा. घरात तुमच्या जे पण लहान मोठे जे पण असतील ते सगळे खाऊ शकतात अशी ही रेसिपी आहे फ्रेंड्स. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळतील माझ्या रेसिपींचे. तर आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि ते छान चांगलं गरम झालं की त्यामध्ये लगेचच थोडं जिरं आणि थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मी मस्टर्ड ऑइल यूज केला आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही तेल यूज करू शकता. त्यानंतर जो लसूण आपण कापून घेतला होता लांब लांब असा तो ॲड करायचा आहे तेलामध्ये आणि छान असा लालसर परतवून घ्यायचा आहे. लसूण लाल झाल्यानंतर लगेचच कांदा ॲड करायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅस करून लालसर असा परतवून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे तेलामध्ये छानपैकी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला. तर तुम्ही बघू शकता जो कांदा आहे तो आपला लालसर असा झाला आहे. आता या स्टेजला आपण टोमॅटो ॲड करू शकतो. टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून छान टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे. आता जो इन्ग्रेडियंट आपण यूज करणार आहे तो आहे कॅरेट. तर गाजर आपल्याकडे जर असेल तर गाजर छानपैकी असा लांब लांब किसून घ्यायचा आहे फ्रेंड्स आणि यामध्ये ॲड करायचा आहे. गाजर या रेसिपीमध्ये आपण ॲड केला तर ही रेसिपी थोडी हेल्दी होते, कारण पनीरमध्ये गाजर ॲड केला तर गाजरामध्ये जे फायबर्स असतात ते आपल्याला पचण्यासाठी मदत करतात. ही रेसिपी, हा जो पदार्थ आहे तो थोडं परतवून घ्यायचं आहे गाजर टाकून. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. जो गाजर आपण ॲड केला आहे तो तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. थोडा वेळ हे असंच ठेवायचं आहे पॅनमध्ये कमी गॅस करून. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे पनीर. तर पनीर सुद्धा फ्रेंड्स आपण जसं चीज किसून घेतो तसं मी किसून घेतलं आहे पनीर. त्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की ते लगेचच शिजतं, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं किसून घेतलं आहे मी पनीर. आता या स्टेजला पनीर ॲड करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे मिश्रण वर खाली असं करून मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे.
आणि छानपैकी ते मिक्स झालं की 5 मिनिटात गॅस बंद करायचा आहे. आपली जी पनीर भुर्जी आहे हेल्दी आणि टेस्टी अशी ती रेडी आहे फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता खूपच झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी झाली होती ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अशाच हेल्दी आणि टेस्टी अजून कोणत्या रेसिपी जर हव्या असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. तर आपली पनीर भुर्जी रेडी आहे फ्रेंड्स सर्व करण्यासाठी. तुम्ही छान गरम गरम फुलके, चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा ही भुर्जी खाऊ शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा देऊ शकता. तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओला एक लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.